जाणावे आपण आपुल्याला जाणावे, जाणावे आपण आपुल्याला जाणावे. वेद म्हणजे जाणणं किंवा ज्ञान. ज्या ज्या म्हणजे हे का वरच्या पातळीवर पण बोलतो, सर्वसाधारण पातळीवरच्या ज्ञानाला आपल्याकडे ज्ञान शब्द आहेच. पण एवढं वेद स्वरूप का आलं तर त्याचा स्तर हा आपल्या दृष्टीनं खूप वरचा आहे, गरजेचा आहे, व्यापक आहे, सर्वांना लागू आहे. त्या अर्थाने आपण जीवनाकडे बघतो. एक छोटा विषय थोड्या टप्प्यात काय आपल्याला होईल का असं प्रयत्न चाललेला आहे. तर जीवन कळणं ही गोष्ट आपल्याला वाटते, पण काय आयुष्य वेगळं, जीवन वेगळं असं लक्षात ठेवू. आपलं ते आयुष्य, आपण जीवनाविषयी बोलतो आहोत. जीवन हे जे बाहेर सगळं चाललेलं आहे हे जीवनच आहे. त्यात सगळं झाडं सगळं माती दगड धोंडे पाणी पाऊस सगळा ऊन सगळा आपण सुद्धा आलो का, हे सगळं मिळून जे जीवन आहे त्याच्याविषयी थोडंसं लक्षात आलं तर आपलं आजचं जीवनाचं प्रमाण बदलतं किंवा त्याला उपयोग होतो, त्याचा स्तर बदलतो. तेव्हा यातली दोन प्रकारच्या जीवनाविषयी आपल्याला बोलायचं आहे. एक सर्वसाधारण जीवन म्हणून काही चालू आहे ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ अस, आपल्याशी संबंधित नसताना पूर्वीपासून सुरू आहे, आधी सुरू आहे, नंतर सुरू राहील. आपण असलो नसलो तरी त्याच्यावर काही फरक पडत नाही. असं एक जीवन नावाची गोष्ट सुरू आहे, याचं आपल्याला भान आहे का? मुद्दा खरा सांगायचं तर जीवनवेद सांगण्याचं कारण हे आहे की अशा तऱ्हेचं जीवन एक स्वतंत्रपणे सुरू आहे, याचे आपल्याला थोडंसं जर भान असेल तर आपलं कदाचित तिकडे लक्ष जाईल. जसं आकाश जसं आपल्यासमोर, तसं म्हटलं तर डोक्यावर रोजच आहे. ते काही नाही असं नाही. ठीक आहे, आपण बिल्डिंगमध्ये राहत असेल तर बिल्डिंगच्या डोक्यावर असेल, ते आहेच. फक्त लक्ष असतंच असं नाही. आणि त्याच्याकडे लक्ष गेल्याने काय फायदे होतात हे बघितल्यावरच लक्षात येतं की अरे एवढी विशालता आहे. तसं ह्या मोठ्या जीवनाला एक केवढी तरी विशालता आहे, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ती जर लक्षात आली तर माझं जे जीवन म्हणून जे काय ज्याला म्हणायचं आहे ते आपण असे जीवनाचे समजुतीसाठी सोयीसाठी जीवनवेद जाणताना दोन भाग केले. एक सर्वसाधारण जीवन चालू आहे त्याची काही वैशिष्ट्ये आहेत, एक आपलं जीवन चालू आहे जे काही आपण आत्ता सध्या जगतो आहोत त्याचे भाग केले. याचा सगळ्याचा उपयोग आपल्याला व्यवहाराशी आहे म्हणून हे सगळं बघायचं आहे. थोडं जाणण्याचा विषय असल्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतो, याबद्दल क्षमा करा. तर त्या जीवनाची काही वैशिष्ट्य बघितली पाहिजेत, तशी आपल्या जीवनाची काही वैशिष्ट्य बघितली पाहिजेत. ती दोन्हीच्या वैशिष्ट्यातून आपल्याला त्याचा उलगडा, आपल्याला काय सांगावं असं नाही आहे, वेदापर्यंत वाचलेली मंडळी आहे तर काय सांगायचे, पण हे मला जे स्पष्ट होण्यासाठी समोर ठेवलेलं आहे ते मी हे स्पष्ट करून घेतो आहे आपल्या सहाय्याने. तेव्हा त्या जीवनाची काय वैशिष्ट्य असतील, त्यातलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय असेल तर ते आहे एवढं आपल्याला दिसलेलं आहे, ते अज्ञेय आहे, आपल्याला ज्ञात होत नाही, कळत नाही. कधी सुरू झालं कधी कळत नाही, कधी हे संपेल हेही कळत नाही, असं एक व्यापक मोठं काम सुरू आहे. त्यामुळे आपल्याला माहीत असावं की त्याची सुरुवात आपल्याला माहिती नाही, त्याचा शेवट कशात होणार आहे ही माहिती नाही. खरं सांगितलं तरी रोज लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की एक जीवन नावाची गोष्ट चालू आहे, तिच्यात मी एक भाग आहे त्याचा, मी काही त्याच्यापासून अलग नाही आहे. मी फक्त समजुतीसाठी दोन भाग केले की आपण त्यात जगतो आहोत ते कळावं म्हणून एक स्वतंत्र, आणि हे एक स्वतंत्र. तर असं एक मोठं काहीतरी जीवन नावाचे प्रवाह केवढा तरी सुरू आहे. आपण नाही का ते यादी काढत ते वडील माझोबा पणजोबा आमकं तमकं ते थांबतं, ते पुढे 7-8 पिढ्या गेल्या की सांगता येत नाही होतं. मग हळूहळू आपलं नाव असं सांगता येत नाही, ते त्या जीवनाचे भाग होते. त्यावेळेला त्यांना केवढं महत्व होतं. ते काय करत तलवारबाजी करत होते का पळून जात होते का काय होते आपल्याला काय माहिती नाही बाबा. का ते लढाईपासून राम राहत होते, का ते लढाई पाहत होते, काय होतच नव्हतं, का ते झाडं पिडत होती, का ते शेती करत होते. केवढं जीवन म्हणजे केवढी गोष्ट असेल, ती सगळी चालू होतीच ना त्यावेळेला. त्याचे तेही भाग होते, तसे आपणही आजच्या जीवनाचे भाग आहोत. असं एक विलक्षण जीवन आहे, त्याच्याविषयीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं एक साधं घेतलं तर आधी माहीत नाही, अंत माहीत नाही, आपल्याला कधी सुरू झालं माहिती नाही आहे. आणि
ते कधी संपणार, काय त्याचं स्वरूप शेवटी होणार हे माहिती नाही. काही हरकत नाही. हे अज्ञेय जे आहे हे कळण्याचा मला काय फायदा, हे आधी माहिती नाही. दोन फायदे आहेत. मी ह्या सगळ्या जे आत्ता समोर आपल्यासमोर हा वेध ठेवतो आहे, हा वेध म्हणजे जाणणं जे आहे ते जाणण्याचे माझ्या दृष्टीनं एक तत्वाचा भाग आहे, दुसरा उपयोगाचा भाग आहे, तिसरा व्यवहाराशी त्याचा संबंध काय आहे हा भाग आहे, आणि काही उदाहरण आपल्याला त्याचं व्यवहारातलं काही आहे का, असं मी ह्या 3-4 पातळीवर या सगळ्याचा विचार करतोय. तर एक आपण आता पाहिलं की त्याचं काही आधी कधी सुरू झालं माहिती नाही. ते आपलं सांगतात, आपण पंचांगात नाही का पहिल्या पानावर वाचत वगैरे, एवढी कोटी वर्ष झाली, एवढी कोटी वर्ष जायची, हे युग झालं, ते झालं, ते झालं, काय झालं कोणाठ, काय आपल्याला शक्य आहे का माझा ही की युग नाही. आणि आहे म्हणजे ही गोष्ट नाही असं म्हणता येत नाही, कारण काही ठीक आहे आजच्या काळातली जी काही परिमाणं निघाली त्याच्या सहाय्याने सुद्धा ते खरं ठरत आहे. ज्यांना कोणी हे द्रष्टे होते, ज्यांनी कोणी हे शोधून काढलं त्यांच्या दृष्टीने ते खरं ठरते, म्हणजे आहे ही गोष्ट खरी, फक्त नाही त्याचं काही सुरुवात सांगता येत, शेवटी सांगता येत नाही. तेव्हा अज्ञेय आहे ह्याचा उपयोग एकतर आपल्याला माहीत नाही, आणि ते माहीत करून घेण्याची गरज नाही. खरं सांगायचं तर त्याची सुरुवात काय आहे आणि शेवट काय आहे हे जाणण्याची खरं म्हणजे आपल्याला तशी आवश्यकता नाही. ही आवश्यकता नाही एकदा कळलं ना तर ते भुयाराखाली जे स्फोट थांबले चाललेत ना, उपयोग शेवटी कळला नाही. आपला खर्च वाचेल. अहो सगळ्या जगाचा खर्च म्हणजे शेवटी आपला खर्चच की, शेवटी आपल्या डोक्यावर बसणार नाही का तो उद्याला, ते आपल्याकडनंच वसूल करणार की. सरकारने एखादी स्कीम सुरू केली म्हणजे काय झालं, म्हणजे काय तर तुमच्या पैशावरच काय ते सुरू झालं ना पुढे, आणि त्याचं काय होतं ते आपल्याला माहिती आहे, ते जाऊ दे. पण असं काहीतरी एखादी जर स्कीम झाली तर ती समजा जगाच्या पातळीवर झाली म्हणजे काय झालं, शेवटी कुठेतरी कुणाला तरी त्याची झळ बसल्याशिवाय मला सांगा असे कोट्यावधी रुपयाचे कोट्यावधी डॉलरचे काही प्रयोग करता येणं शक्य आहे का, आणि त्याचा आपल्याला नक्की उपयोग काय होणार आहे. तेव्हा हे कळतं की त्याविषयी अज्ञान आहे हे पुरेच आहे. आपल्याला कळलं ना की ते आपल्याला कळण्यासारखं नाही आहे, हे कळणं केवढं तरी महत्वाचं आहे. ते कळत नाही म्हणून उद्योग करायचे वेळ ते लोकांना की आपल्याला ते कळणं काही महत्वाचं नाही आहे. अशा आपल्या याच्या रिफ्लेक्शन जीवनामध्ये आहे. जीवनात सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत, नाही कळल्या तरी चालत्या, काही बिघडत नाही. शेजाऱ्यांच्या घरात तिकडे कुठे काय काय झालं, काय आपल्याला काय करायचं, अज्ञेय आहे, अज्ञात आहे, काही गरज नाही. मला घरातलं माझं स्वतःचं कळे ना, एकमेकांचं काय आहे ते कळे ना, आणि काय करायचं मला, पण आपला किती वेळ जातो की नाही मला सांगा. मग हे नसेल तर कुठं म्हणा विषय आहे वेदाच्या पातळीवर, पण आहे आपल्याला सोपा करायचं. तर आता मला सांगा, हे जर एकदा कळलं की हे अज्ञान आहे आणि तेच योग्य आहे, आपल्याला त्याची आवश्यकता नाही, तर आपल्याकडे अनेकदा तुम्ही साध्या भाषेमध्ये बघा, ज्यावेळेला आपले ते कॉम्प्युटर असतात त्याच्यात त्या डिस्क असतात, हार्ड डिस्क असतात, तर त्या हार्ड डिस्कमध्ये ज्या वेळेला डेटा हेवी होतो त्यावेळेला आपण तो फ्री करतो ना, काढून टाकतो ना काहीतरी त्यातलं, की हे जास्त झाले ह्याच्यावर रोज, ही फाईल डिलीट केली चालते, त्या जागी दुसरं काहीतरी उपयुक्त ठेवता येईल. मग आपल्या जर काही अशा फाईल समजा जर शेजारपाजारच्या वगैरे जर थोड्या डिलीट केल्या समजा, जगाच्या पातळीवरच्या त्यांनी जर काही अशा अनुपयुक्त गोष्टी असतील त्या जर डिलीट केल्या, त्या आता व्यान उतरवले जसं काय, तर तसं जर उतरवलं थोडंसं, तर जगावरचं थोडं ओझं कमी होईल. आपल्याला पडणार आहे ते, शेवटी ती वसुली आपल्याकडून होणार आहे, आपण लक्षात ठेवा. तर हे जे सगळं आहे हे भारत करो इतर कोणी करो जगातलं, ते शेवटी आपल्यावर पडणार आहे. त्यामुळे अज्ञान आहे आणि त्याची आपल्याला गरज आहे. या अर्थाने जे उपनिषदामध्ये म्हटलं की अज्ञानाची गरज आहे माणसाला आणि ते त्यांनी लक्षात ठेवा. तर तसं ह्या गोष्टी. आता यातून दुसरा एक परिणाम चांगला होतो, तो कोणता, तर माहीत नाही आणि माहीत होण्याची शक्यता नाही, अज्ञेय स्वरूपाचं आहे. याच्यामुळे एक चांगलं होतं की आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी जगामध्ये आहेत आणि त्या माहीत होण्याची शक्यता नाही, ह्यामुळं शिकण्याची एक प्रवृत्ती पण निर्माण होते. अशा अनेक गोष्टी असतील की ज्या कदाचित समजा गरजेच्या आहेत पण आज मला माहीत नाहीत, पण ते शिकण्यासाठी मी नम्र असलो तर शिकू शकेन. शिकणार कोण, ते ज्याचा उपयोग नाही ते सोडून द्या, पण ज्याचा उपयोग आहे असं पण काही असेल ना की जे आज मला अज्ञेय आहे, आज मला जे माहीत नाही. आता पहिलीतला मुलगा आहे त्याला दुसरीतला अभ्यास माहीत नाही, दुसरीतला तिसरीतला माहीत नाही, बरोबर आहे, पण त्याला त्याची गरज आहे ना. मग त्याला जर गरज असेल तर शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण लागतो तो नम्रतेचा लागतो, मग त्याच्याकडे तो पण येईल. तेव्हा अज्ञेयतेमुळे दोन गोष्टींचा फायदा आहे की एक तर ते लक्षात येईल. आता तिसरा फायदा कोणता, आपण ज्याला म्हणतो सर्वसाधारणपणे आपल्याकडे ते नावं असतात. मागे एकदा विषय झाला होता जीवन शिक्षण विद्या मंदिर वगैरे वगैरे, असे जीवन शिक्षण वगैरे नावं बिव दिलेली असतात. आता काय म्हणावं ते तर काय ते आपणच ठरवा, काय तिथे शिक्षण आहे, आणखीन ते काय विद्या मंदिर वगैरे आहे का काय वगैरे ते आपण ठरवावं. पण मूळ जे जीवन आत्ता आपण पाहिलं
त्या जीवनापुढे त्याचा विचार केला तर ते बिंदू मात्र सुद्धा नाही असं आपल्याला कळते. एक बिंदू सुद्धा ठेवणं अवघड आहे. जे आपण शिक्षण घेतो आहोत ते शिक्षण म्हणजे या सगळ्या जीवनाच्या मानाने बिंदूवत सुद्धा नाही. अक्षरशः आपल्या व्यवहारापुरतं जे जीवन चाललंय त्यातलं सुद्धा कळत नाही. त्यात काय करावं, कसं वागावं ते पण कळत नाही. ते बाहेरच्या जीवनाचं, ते झाडापेडांचं काय करायचं आणि ते समुद्राचं काय करायचं नंतर बघू, आकाशाचं काय करायचं ते जे काही जीवन चालू आहे, अखंड प्रवाह सुरू आहे, ज्याचा आधी अंत सापडत नाही, तर ते सगळं आपण जे शिक्षण घेतो आता त्याचं प्रत्येक वेळेला आपल्याशी ताडून पाहिजे की माझं जीवन, माझ्या जीवनामध्ये जे शिक्षण आहे त्याची त्या ज्या कुठल्या जीवन शिक्षण मंदिरात कशात तरी जाऊन कुठेतरी शाळेत, आता मोठमोठ्या नावं आहेत, तर त्या सगळ्या नावामध्ये जाऊन जे काय मी शिकलो ते शिक्षण हे मुळच जर ते विद्यामंदिर जर बिंदुवत आहे तर माझं शिक्षण आता बिंदूच्या काय खाली जायचं तसं होत आहे असं म्हणा. अणूला परमाणू आहे तसं काही याला बिंदूला आणखीन काय असेल तर तितकं बिंदुवत माझं ते शिक्षण आहे. म्हणजे जर कोणाला आपण ते जे काही मिळवलं त्या शिक्षणाचा काही अभिमान वगैरे असेल असतोच, म्हणजे असेल म्हणजे काय म्हणता असं केवढा अभिमान असतो. एवढंच काहीतरी झालं तर त्याला केवढा अभिमान. तर ते जे काय आहे ते खरं सांगायचं तर आपल्याला जर सत्य स्वीकारायचं असेल तर जीवनवेदाच्या दृष्टीनं ते बालिशपणाचं होईल. जी गोष्ट बिंदू मात्र आहे ती आपण आता काय मिरवणार मला सांगा. जी गोष्टी बिंदू मात्र ज्ञान जे आहे ते काय मिरवणार, त्यामुळे त्याची किंमत आपलीच कळते आपल्याला. त्यामुळे एक नम्रता माणसाकडे येते. तेव्हा फार तर एवढं म्हणू शकतो आपण की मी जीवन समजून घेण्याचा काही प्रयत्न त्या माध्यमात केला आणि तो प्रयत्न मी अजूनही करतो आहे. मला अजून काही हे कळलं नाही आणि महान शास्त्रज्ञ हे म्हणालेले आहेत हे पण आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे ते जे मी शिकण्याचा प्रयत्न केला तर ते जे काही मी शिकायचा प्रयत्न केला ते त्यामधून मला जीवन नाही कळलं. अजून मला फक्त बिंदू मात्र कळलेले आहे आणि माझे प्रयत्न चाललेले आहेत ते शिकण्याचे. तर हे म्हणणं प्रामाणिकपणाचं होईल. आपल्याला कदाचित बिंदू मात्र असेल पण ह्याच्यापेक्षा जास्त ज्ञान मिळावं असं मला वाटतं आहे. पण मी जे शिकलोय ते बिंदू मात्र आहे एवढं समजणं किंवा मानणं हे प्रामाणिकपणाचं होईल आणि मग पुढे शिकण्याची नम्रता तरी येईल. मला काही शिकायची जरूर नाही, मला सगळं माहिती आहे, आम्ही अनेक वर्ष काढली ह्याच्यात वगैरे, हे जे काय वाटते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या अगदी घरात कट्ट्यापासून ते ऑफिस काय कुठे अंतराळापर्यंत सगळीकडे सगळ्यांना तसं वाटते. ते जे काय वाटते ते आपोआप खाली येईल. यासाठी ह्या वेदाचा उपयोग आहे, ह्या वेदाच्या अध्ययनाचा उपयोग आहे. त्या शिकण्यासाठी जी नम्रता लागते ती ह्यातून येईल. आणि खरं सांगायचं तर उत्तम जीवन जगायला नम्रतेसारखी कशाची जरूर नाही. खरं सांगायचं तर उत्तम जीवन जगायचं असेल तर नम्रतेची जरूर आहे. ही कशी असते आपल्याला छोट्याशा उदाहरणाने सांगतो, म्हणजे एकदम सोपं या दृष्टीनं की आपली जीवनं स्वतःची अगदी घेतली, आजूबाजूची आपली स्वतःची काय चालली आहेत आजूबाजूला ती म्हणा, अगदी काय देशाच्या पातळीवर म्हणा ती जी काही सगळी जीवनं चालली आहेत, अगदी नातेवाईक अगदी आपल्या जवळपासची घ्या, तर ती जीवनं त्याला इतके बारीक सारीक कंगोरे असतात. म्हणजे एखादं घर आहे तर त्याच्यामध्ये कडेल तो कोपरा असतो की नाही, जिथे कुठे भिंत येईल त्या ठिकाणी कोपरा येईल, तर ते येईल, पिलर येईल, बार येईल, कोपरा येईल, तर असे कोपरे येतात. तर तशा तऱ्हेची झालेली आहेत, ती आहेतच. इतकं सरळ हे जे काही प्लेन आपण बसलो आहोत असं जीवन आपलं कुठे आहात आपण आत विचार करून पाहावा की तसं आहे का. ते त्यात खूप कंगोरे आहेत. मग ते खायला पाडी असेल, लोभ असेल, काय असेल, ते काय कंगोरे ना काय असंख्य कंगोरे आहेत. तर ते जे सगळे आहेत तर मला सांगा की ते जर स्वच्छ करायचे असतील, आपल्या घरात स्वच्छ करायचे आहे, ते समजा घर आहे स्वच्छ करायचं आहे, तर त्याला नम्रतेचा झाडू उपयोगी पडतो. मला सगळं समजतं असं मानणारी काठीने उपयोगी पडतो. काठीनं केर कोण काढतो मला सांगा, झाडूनच काढावा लागतो. झाडू नम्रतेसारखा आहे. कोपऱ्यात जाऊन सुद्धा स्वच्छ करायला तर कोपऱ्यात जाऊन स्वच्छ करणाऱ्या झाडूची जी गरज आहे ती नम्रतेची गरज माणसाला जीवन शिकण्यासाठी आहे. हे सुरुवातीचं फक्त प्रास्ताविक आहे त्या जीवनवेदाचं की आपल्याला जर जीवन खरंच समजून घ्यायचं असेल तर कोपऱ्यात जाऊन केर काढू शकणारा, म्हणजे आजच्या काळात आता ती यंत्र आली तर ते करू शकणारा तो झाडू तो नम्रतेसारखा आहे. तो जाऊन कोपऱ्यात जाऊन केर काढतो. तसं आपल्या जीवनातले कोपरे जे काही कंगोरे आहेत ते बाजूला काढायचे असतील त्याच्यातले अडचणी, तर त्यासाठी नम्रतेचं झाडू लागेल.
मला सगळं समजतं ते काठीसारखं काम आहे. त्याचा हितलाही केअर काढायला उपयोग होत नाही, कोपऱ्यातला त्याच्यापेक्षा होत नाही. त्यामुळे एवढ्यावरनं आपण हे समजून घेतलं तर उपयोग होईल. नंतर बाकी जे समग्र जीवन सगळीकडचं आजूबाजूचं पशु पक्षी प्राणी जीवन हे सगळं बाजूला म्हटलं सगळं, तर ते आपल्याला कदाचित आपण थोड्या वेळाने समजून घेतलं तरी चालेल. पण निदान माणसाचं जीवन आहे, निदान त्याच्या मोठ्या जीवनाच्या तुलनेने आपण आपलं छोटं जीवन घेतो. तर निदान जे आपलं छोटं जीवन आहे ते जर आपल्याला कळलं तर कितीतरी चांगल्या तऱ्हेचं जीवन आपण जगू शकू. जगलेले आहेत, ही मंडळी जगली म्हणूनच फोटो आलेत, तेव्हा ते जगलेले आहेत. तर तसं आपल्याला तसं चांगलं जीवन जगता येईल. न जगलं तर भयान परिणाम होतात हे आपण पाहतो. आपण आज काय वृत्तपत्र पाहता त्यावेळेला आपल्याला काय वाटतं की किती भयान परिणाम होतात हे सांगण्याची गरज नाही. की कोणीतरी वृद्ध मालक असतो, मालकीण असते, ते मारून त्यांचे सगळे दागिने पिगिने सगळं गोळा झाले ना. घटना सांगतो ते काही काल्पनिक घटना नाही आहेत ना, हे सगळे रिपोर्टेड आहेत ना, पुण्यातलं माहिती ना आपल्याला, किंवा अलीकडच्या किंवा पूर्वीच्या सगळ्या घटना माहिती आहेत ना. एकटे राहणारे माणसं आहेत बिचारे. तर त्यात तो चांगुलपणा त्या जीवनामध्ये नाही, म्हणून त्याला वेतन पगार काय ते असून त्यानं मागून त्याप्रमाणे देऊन सुद्धा त्या माणसाचा जीव घेऊन ते जावं असं वाटतं, सगळं घेऊन जावं असं वाटतं. इतका लोभ राहतो. म्हणजे जीवनात काय भयानपणा येतो जीवन माहीत नसलं तर किंवा न शिकलं तर, हे आपल्याला समोर असावं. कारण ते आता नाही आहे शिकवलं जात किंवा शिकलं जात म्हणून हे होतं. आपण पर्यटन स्थळाला पाहत नाही आणि एकदा त्या माणसाला घेऊन येऊन बेसावत त्या माणसाला बिचाराला साथीदाराला ढकलून दिलं, कुठेतरी त्याचा जीव घेतला. किती घटना घडतात त्याच्या. दरवर्षी हे आपल्यासमोर रिपोर्टिंग दरवर्षी होत असतं. पैशाच्या मागा लागून स्वार्थाचे ढिगारे नाही जमवत माणसं, संचय नाही करीत, प्रचंड संचय करतात. मग काय त्याला पर्याय असेल तो चैनी करतात, उधळपट्टी करतात, बाकीचं जीवन बाजूच्यांचं बदलून हे करून निकृष्ट करून टाकतात, बेदरकारपणे राहतात. बेदरकार माणसाने मारलेल्यानं शिक्षा सुद्धा होणं कठीण आहे आजच्या काळात. आपल्याला माहिती आहे की बेदरकारपणाचा परिणाम काय आहे ते. तेव्हा मगाशी आपण जसा ते व्युत्पत्तीसारखा ज्याच्या जीवनाचा उल्लेख केला किंवा पाहिलं की तसल्या संशोधनामध्ये गरज काय हा प्रश्न अजून गांभीर्यानं विचारला गेला नाही आहे. तर तो विचारला जातो, तो विचारला जावा. तो नाही गेला तर तुमची आमची पोटची भाकरी अर्धी तिकडे जाते, कोणाची पाव जाते, कोणाची पाहून जाते, अशी अर्धी भाकरी तिकडे जाते की ज्याचा मला काही उपयोग नाही. तर अशी कामं होऊ शकतात जे जर जीवन नाही कळलेलं असेल आणि मला गरज कशाचे हे नाही कळलं असेल तर जीवन न कळल्याचे हे परिणाम आहेत, हे भयान आहेत. मूळ जीवन जे आहे ते अत्यंत नैसर्गिक आहे. प्रत्येक गोष्टीचा खुलासा आपण सविस्तर नंतर करू. ते अत्यंत प्रवाही आहे. यात बघा कधी आज थांबलं जीवन असं कधी होत नाही बाहेर. आपण उशिरा उठू शकतो पण सूर्य वेळेवर उजाडलेला असतो, हे आहे ना. आपण इकडे तिकडे विसरलेले असू शकतो आपल्या कामामध्ये पण तो वेळेवर मावळलेला असतो. जीवन प्रवाही आहे आणि ते तसंच चालू आहे. आज आपले साठे गेले, नेहमीच्या पेक्षा पुढे TMC पुढे आहेत, तर त्याचा प्रवाह ते सुरू आहे. नद्या वाहत आहेत, सगळं सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे. तेव्हा जीवनाचा प्रवाहीपणा आहे ते समग्र आहे, सलग आहे. फक्त त्याची वैशिष्ट्य सांगून ठेवतो. ते संलग्न आहे. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीची जोडलेली आहे. पशुपक्ष्यांचं जीवन झाडांशी जोडलं गेलेलं आहे. एक माकडे येतात इथे ह्याच्यावरती ह्या आंब्या झाडावर उड्या मारून तिथे जेव्हा यायला लागली, आता अलीकडे आपण पाहायला असेल ही उपासना सुरू झाली, ती माकडांचं प्रेम वाढलं इथलं लगेच इथे यायला लागली. बरोबर आहे. तर त्यांचा संबंध आहे, ऋणानुबंध आहे. त्या उपासनेशी त्यांचा आत्मीय संबंध आहे म्हणून ती जास्त यायला लागली. आली इथे म्हणजे येतही नव्हती, ती यायला लागली म्हणा. आली की त्यांचं काम आहे. इथे पलीकडे झाड लावून ठेवलेलं आहे, त्यांचाही संबंध आहे. तेव्हा ते सगळं चक्र आहे, जीवनचक्र आहे, ते सुरू आहे. ते खातात. पण आता हा हिशेब बरोबर मालक सांगू शकतील, मी नाही सांगू शकणार, पण डॉक्टर साहेब सांगू शकतील की त्यांनी आनंदाने त्यांना खायला दिलेले आंबे सोडून सुद्धा उरलेले आंबे नेहमी येतात त्या आंब्यापेक्षा जास्त असतात. हे निसर्गाचा क्रम आहे. आपण मग आहे ना, मी मुद्दाम चौकशी केली होती की असं काय होतं का. आपण त्यांना मुक्तपणे खाऊ देतो, ते येतात. बाकीचे लोक ते काठ्या घेऊन त्यांच्या मागे लागले असतात. कोकणात तर आमच्याकडे फटाके वाजवतात, तुम्हाला माहिती असते. ती पळून जावी म्हणून फटाके वाजवतात. तुमच्या असतील कोकणातले किंवा काय मंडळी असतील इथे वाढवत असतील. आता काय फटाके काय कोकणातच वाजवले पाहिजे असं नाही.
कारण वानर तिकडेही आहेत, फटाके वाजवणारे इकडेही आहेत, त्यामुळे दोन्हीकडे दोन्ही होऊ शकतात. त्यामुळे त्यांना पळवून लावण्याचे प्रयत्न होते. ते पळवून लावूया त्याला. काय करतात? विध्वंस करतात. समजा पालवी खाल्ली, इथे आले आणि समजा एखाद्या झाडाची पालवी खाल्ली. निसर्गाला स्वतःचे जीव कसे जगवायचे बरोबर माहिती आहे. आम्ही घोटाळा करतो सगळा. जीवन माहीत असावं, ते प्रवाही आहे, संलग्न आहे. तर त्या पालवीशी त्या तिथल्या येणाऱ्या पाखराचा, फ्याचा, कोणाचा, वानराचा संबंध आहे. ते ती पालवी खाऊन जाईल, पण निसर्ग पुन्हा पालवी देत नाही. असं पालवी त्याच्यापेक्षा जोराने पुन्हा देतो. हे काय आपल्याला कधी समजेल? हे आपल्याला जीवन कळावं अशा अपेक्षा आहे की असं सगळं नातं आहे. ठीक आहे, ते त्यांनी काय 25 आंबे खाल्ले असेल तर 50 आंबे दुसरे त्याच्यावर निर्माण होतील आणि ते त्यांचा हिशेब पुरा करून मिळतील. कारण का आता ते दिलेले आहेत. आपण जीवन समजलं म्हणून दिले. जीवन समजलं नसतं तर काठीवन मागायला असतं त्यांच्या, किंवा काहीतरी फटाके वाढवून त्यांना पळवून लावलं असतं. तर हे काही करायची गरज नाही आहे. आपण त्यांना द्या. निसर्ग देतोय, कारण निसर्गाने त्यांना ते दिलेले आहे. आंबे काय आपण निर्माण केले, मला सांगा. जमिनीने निर्माण केले, ती कोणाची? निसर्गाची. आपली सुरुवात मालकी त्याच्यावरती, किंवा म्हणजे समजून घ्यायला हरकत नाही. पण ती जर आपण मालकी सोडली तर तुमची तुम्हाला मिळायची व्यवस्था आहे जगामध्ये. तर हे जे आहे त्याला मी जीवन असं समजतो. असं जरा जीवन समजून घेतलं तर ते संलग्न आहे, युनिफाईड आहे. सगळं आहे तसं ते युनिफाईड आहे. कल्पनातीत आहे. आपल्याला नाही कल्पना आहेत. एक छोटीशी एवढीशी गोष्ट घेतली तर कल्पना आहे, ती विशाल आहे. म्हणून तर आपण बघितलं ना, संलग्न आहे. म्हणजे मागे बोललो पण आहे की त्या पशुपक्ष्यांनी त्यांनी कुठे जावं. आज आमची ही संस्कृती आली म्हणून जनावरांचे दवाखाने. कुठं जनावरांचे दवाखाने 100 वर्षापूर्वी होते? काही नव्हतं. त्या जनावरांना काही रोग होत नसेल का? हवामान काही बिघडत नसेल का? खाण्यापिण्यात काही वेगळे येत नसेल का? येत असेल. आपण तर बोलून चालून आपणहूनच करतो. त्यांना आपोआप त्यांना जे मिळेल ते खावं लागतं. तर त्यात त्यांचे जे खाणं काही येत नसेल का? पण त्यांचं खाणं बरं होणार, तिथे औषधी उगवलेलं असतं की नाही, ते खातात. त्यांची बोटं साफ होऊन जातात. झालं. इतकी व्यवस्था निसर्गावरच आहे. मग हे संलग्न आहे सगळं. तसं ते आहे. आपल्या कल्पना येत नाही आपल्याला, असं आहे. कल्पनातीत आहे, विशाल आहे, सर्वसमावेशक आहे. काय म्हणून यादी सांगू आपल्याला? ते अनादी आहे. मग अशी बोललो तसं सहज आहे. अत्यंत सहजते नाही, त्यात काही मुद्दम ट्विस्ट येत. आपल्याला असहजतेची आपल्याला जीवनाची सवय झाली. आपण असहज झालेले आहोत. आपण सहज नाही. कोण येणार असेल तर मला हा माळ हातात घ्यावी लागते. आपण असंच आहोत. कोण येणार नसलं तर कुठे ते पण सापडणार नाही मला कदाचित. येणार नसलं तर मला ते हातात घेऊन बसावं लागतं. मी असंच आहे, कारण मी जपात आहे असं त्याला वाटावं असं मला वाटतं. ही अडचण आहे माझी. थोडक्यात लक्षात आलं की नाही? असवस्था म्हणजे काय? स्पष्ट व्हावं म्हणून सांगितलं. तेव्हा असहज आहे, नियमबद्ध आहे. त्यांचं ते तिकडे सहज आहे, आपला असहज आहे. ते त्याच्या नियमाप्रमाणे आहे, चालतं. आणि ते नियमातीत सुद्धा चालतो. त्याचं दोन्ही बाजून चालण्याची त्याची क्षमता आहे. ते अत्यंत उदार आहे. निसर्ग अत्यंत उदार आहे. म्हणूनच आम्ही कसंही वागू नये, निसर्ग अजूनही आम्हाला सांभाळतोय हे आपल्याला कळतं अनेकदा. ते सुखदुःखात हित आहे. हे सगळी वैशिष्ट्य फक्त सांगून ठेवली, कधीतरी चर्चा होईल. तर ते नित्य नूतन आहे. आमच्याकडे नाही नित्य नूतन काही. दोघीने विचार करून बघा आपल्याकडे काय नित्य नूतन आहे, नक्की नवीन काय आहे आमच्याकडे. मागील पानावरून पुढे आमचे आहे सगळं जीवन. मागच्या पानावर होतं पुढच्या पानावर बाकी ओढून घेते सारखं, व्यापाऱ्यासारखं आपलं जीवन आहे की नाही. मागील पानावरही पुढे. तर तसंही आहे, तिकडे तसं नाही आहे. तर हे लक्षात ठेवलं तर आपल्याला या जीवनातले फरक लक्षात येते. आपलं मानवी जीवन कसं आहे तर मर्यादित आहे. तिकडे ते अत्यंत विशाल आहे. अनिश्चितता आपल्या जीवनामध्ये सारखी वास करते. आपलं जीवन कर्मसापेक्ष आहे. फार खोलात जात नाही. 1-2-3 मुद्दे फक्त हे आता जे घेतले ते घेतो. मर्यादित आहे. काय मर्यादित आहे? एक श्वास पहिला आत जातो आणि एक बाहेर येतो. त्या 2 मध्ये समजा अंतर नसलं तर काय ते आपल्याला माहितीच आहे. बिंदूच राहिला आपलं जीवन, म्हणजे एक बिंदू राहिला. असं होत नाही असं नाही. अनेकदा जन्मलेलं किंवा अशा तऱ्हेचं लहान मूल जातं. त्याचा अर्थ काय होतो की एक श्वास आत आला आणि एक बाहेर गेला, संपलं, जीवन संपलं. तर अशा तऱ्हेचं जीवन एक बिंदुवत असू शकतं. कदाचित ह्या 2 श्वासामधलं अंतर वाढला, आत आलेला आणि बाहेर गेलेला, ह्याच्यामधलं अंतर वाढलं तर ते आपल्या दृष्टीनं तेवढं जीवन आपल्याला मिळालं. आता ते किती दिवसाचं मिळालं? काही दिवसांचं, काही महिन्यांचं, काही वर्षांचं, काय आपलं परिमाण आहे? त्या परिमाणात तेवढं जीवन आपल्याला मिळालेलं आहे. याची जाणीव आहे का? मूळ प्रश्न तिथे आहे की हे जे आत आलेला पहिला श्वास होता तो शेवटचा श्वास जाईपर्यंत मध्ये बरेच श्वास येऊन गेले. ते जे सगळे होते त्यांनी माझं जीवन आज काय 10, 20, 25, 50, 70 काय ते वर्ष टिकवलं.
ती जी मर्यादा आहे ती मर्यादा त्या श्वासामुळे मला निर्माण झाली, ही त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन असेल तर हे कळेल की हे बिंदू नाही, हे आता पहिल्या आणि शेवटच्या श्वासामधलं अंतर आहे. त्याला आपण आपलं जीवन असं म्हणतो आहोत. आपल्या सोयीसाठी तांत्रिकदृष्ट्या आपलं जीवन म्हणजे या 2 श्वासामधला अंतर आहे की पहिला आणि शेवटचा, त्याच्यामधलं हे अंतर आहे, ते आपलं जीवन आहे. त्याबद्दल आपण बोलतो आहोत. तर यात जेवढं अंतर असेल तेवढी आता ही रेषा किती लांबीची आहे, म्हणून अनिश्चितता आहे म्हणलं आपल्या जीवनाला. आपलं जीवन मर्यादित आहे. पहिला श्वास आहे तसा शेवटचा श्वास आहेच, फक्त मधले श्वास किती ह्याची कुठे आपल्याकडे काय हिशोब आहे, काही नाही. किंवा निश्चितता काय आहे त्याला, तर काही नाही. तेव्हा हे जे आहे ते आपल्या जीवनाची मर्यादितता पण आहे, दुसऱ्या बाजूला अनिश्चितता पण आहे. आपण खूप अनिश्चित जीवनामध्ये जगतो आहोत. तेव्हा ज्याचं जीवन अनिश्चित आहे, मला सांगा, मी अगदी एकदम उदाहरणावर येतो आपल्या साध्या. एखाद्याची नोकरी तात्पुरती आहे समजा, तर काम कसं करतो हे मला सांगा. जर टेम्पररी आहे की नाही तर एकदम अलर्ट असतो, कुठलीही मालकाची आज्ञा मोडत नाही, जास्त वेळ बसायला तयार असतो, कुठलं सांगेल ते काम करतो, सगळं करतो. का करतो तर अनिश्चित आहे म्हणून. उद्या येऊ नका म्हणले म्हणजे काय करायचं. पण जो कन्फर्म आहे की नाही नोकरीमध्ये, तो उरकावून दाखवतो, माझी वेळ झाली, माझं हे झालं, मला पगार वाढवून द्या, माझा अमुक करा, माझं तमुक करा. हे निश्चिततेचे परिणाम असले होतात मनावर. पण अनिश्चितच्या जीवनाची एकदा लक्षात आली की ही लांबी मला माहिती नाही आहे, तर मला सावधानताच बाळगली पाहिजे. आणि मग ते भगवंत काय सांगेल ते काम केलं पाहिजे. खरं म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याला जीवन हे कळलं असेल की ते मर्यादित आहे आणि अनिश्चित आहे हे कळलं असेल तर आपला दृष्टिकोन बदलेल, तर आपण त्याच्याकडे पाहावं त्या दृष्टीनं. आता ह्या रेषेची लांबी आपल्या हातात आहे का, नाही. काय आहे, लांबी हातात नाही, एका अर्थाने आहे, एका अर्थाने नाही. थोडं सोपं करून घेऊया की ते जीवन आपलं कर्मसापेक्ष आहे, या अर्थाने हातात आहे. कर्माला धरून जीवन आहे. मला जेवढी कर्म ह्या आयुष्यात करायची, जेवढी भोगायची आहेत तेवढी झाल्याशिवाय काही देह जात नाही, तेवढी मला ती भोगावी लागतात. तेवढे जे परिणाम आहेत तेवढे भोगण्यासाठी मला तेवढा काळ देह मिळतो. कोणाला 60-70 मिळेल, कोणाला 50 मिळेल, कोणाला 80 मिळेल, कोणाला 90 मिळेल, तेवढा मिळणार आपल्याला. त्या अर्थाने कर्मसापेक्ष आहे, या अर्थाने रेषेची लांबी आपल्या हातात आहे. आता जे काही हातात आहे तेवढ्यावर विचार करू, जे नाही त्याच्यावर नको. जे हातात आहे ते कसं आणि किती, म्हणजे काय किती हे ठीक आहे, पण कसं तरी एवढं कसं जगावं ते तेवढं आपल्या हातात आहे. त्याला संतांचा प्रयत्नवाद म्हणायचं की ते कसं जगावं हे आपल्या हातात आहे. त्याला संतांचे प्रयत्नवादाची एक बाजू आहे, एक माणसाच्या प्रयत्नवादाची बाजू आहे. त्या दोनमध्ये काय फरक आहे, म्हणजे आपल्या जीवनाविषयी आपल्याला बोलायचं आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसं जगावं एवढं हातात आहे. लांबी हातात नाही, अनिश्चित आहे, ते आपण पाहिलं. ती मर्यादित आहे हे नक्की आहे, कर्मसापेक्ष आहे हे नक्की आहे. तर हे सगळं आहे खरं, पण आपले जे प्रयत्न आहेत ते कसं जगावं याच्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आहेत, आणि संतांचे पण प्रयत्न कसं जगावं याच्यासाठी आहेत. त्या 2 प्रयत्नामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तेवढा आपण लक्षात ठेवू. तो जर आपल्याला सुचला किंवा समजला किंवा पुढे उपयोगी पडला तर आपल्या जीवनाची प्रत बदलून जाईल. आपला प्रयत्न हा सुखी राहण्याचा आहे आणि संतांचा प्रयत्न समाधानी राहण्याचा आहे. त्यातून अगदी ठळक मोठे फरक आहेत. त्यांचं म्हणणं आनंदी राहावं असं आहे, आणि इथे म्हणणं आहे की मी सुखी राहावं असं आहे. तेव्हा त्यामुळं दुसरे प्रयत्न आपले सुखी राहण्याचे, दुसऱ्या प्रयत्नाची दुसरी बाजू काय आहे की मी जास्तीत जास्त काळ राहावं. संतांचं म्हणणं काय असेल तेवढं राहावं, जे काही मर्यादा असेल कर्मसापेक्ष तेवढं राहावं. ती किती का असे ना, ती 100 वर्ष असली तरी आहेत. आपल्याकडे 92 वर्ष जगलेली आहे. नाना तर 92 वर्ष जगले, नाना महाराज होते, 92 वर्ष जगले, काही त्याच्यात तक्रार नाही त्यांची काही, हो की नाही. पण इकडे जे प्रयत्न आहेत ते मात्र जास्तीत जास्त दीर्घायुषी होण्यासाठी आहेत. इकडे 42 वर्ष जगलेले आहेत, 48 वर्ष जगलेले आहेत. ही सगळी मंडळी असं तसं पाहिलं तर तसं काही त्यांचं काही म्हणणंच नाही त्याबद्दल. आपलं म्हणणं मात्र आहे की शक्यतो जास्तीत जास्त जगायला मिळावं आणि सुखी जगायला मिळावं असे माझे प्रयत्न आहेत. कसं जगावं तर असं जगावं असे प्रयत्न आहेत. संतांचं म्हणणं आनंदी जगावं असं आहे, आणि किती जेवढं दिलं तेवढं जगावं. काय 17 दिलं तरी जगावं, 50 दिलं तरी जगावं, 40 दिलं तरी जगावं. कृष्णदास महाराज 34 वर्ष जगावं, ठीक आहे, आनंदाने ते जायला तयार आहेत. मला देवा येऊन सोयीत करावे, बस, त्यांना बाकीचं काय माहित नाही. तेव्हा असे प्रयत्न आहेत. आता हे जे आपले प्रयत्न आहेत जीवन दीर्घ करण्याचे आणि सुखी करण्याचे, त्यातून काही गोष्टी निर्माण होतात. म्हणजे मग जाता जाता आपल्याला काय ज्या होतात त्याच्याविषयी सावध होता येतील.
मग आपण हे जीवनमान वाढवायचं ठरवलं. काय होतं, दोन गोष्टीत फरक आहे की कर्तव्य म्हणून जीवन जगणं आणि लोभ म्हणून जीवन जगणं यामध्ये फरक आहे. जीवन कर्तव्य असावा पण जीवन लोभ नसावा. जीवन कर्तव्य आहे त्याला काही कर्तव्य आहे म्हणून तो जगतोय असं आहे. ठीक आहे, काही कामं आहेत, करायची इच्छा आहे, मिळाली तर करू, नाही मिळाली नाही करू, कर्तव्य म्हणून आहे ते. त्यामुळे जीवन कर्तव्य असावं, जीवन कर्तव्य आहे. तर त्यासाठी त्याला लागली तर तो घेईल, वैद्यकीय मदत घेणार नाही असं मी म्हणत नाही, घेईल, पण अगदी व्हेंटिलेटरवर लावून काय राहणार नाही. थोडक्यात म्हणजे अनैसर्गिक उपचारावर राहणार नाही. किंवा आपण ते लावतो ना डायलिसिस पंप, आमकं तमकं, व्हेंटिलेटर, हे म्हणजे त्यांचं चालू दे सगळं चांगलं, पण मला असं म्हणायचं आहे की अनैसर्गिक त्याच्याबद्दल काय नाही म्हणायचं, तर चालू दे. पण मुळामध्ये आपल्या दिशा काय आहे प्रयत्नांची जगण्याची? माझी दिशा प्रयत्नांची ही जीवनाचा लोभ म्हणून नाही, जीवनाचं माझं कर्तव्य म्हणून आहे. कर्तव्य काही असेल तर जगेल, नसेल तर ठीक आहे, काही आवश्यकता नाही. कारण लोभाचा प्रश्न आला की हे सगळं, हे जीवनशैलीतले फरक आहेत. तर ते संतांच्या जीवनाचे आपल्या जीवनाचे आपण पाहावेत. संतांच्या जीवनामध्ये दोघांचेच एक फरक फक्त सांगतो आणि थांबतो, कारण शक्यतो हे संपाच्या पुढे गाड्या मिळत नाही, ती गोष्ट खरी आहे. तर एक लक्षात ठेवू की आपल्या जीवनाचे एक साधा त्रिकोण घेतला समजा. त्यामध्ये मी आहे, माझी इच्छा आहे आणि माझी कर्म आहेत, असं माझा त्रिकोण आहे. एक सोपं उदाहरण म्हणून देऊन ठेवतो, मी, माझी इच्छा, माझी कर्म, असा एक त्रिकोण आहे. त्यामध्ये संतांच्याकडे पण आहे आपला त्रिकोण. आपण बघू. आपल्या त्रिकोणामध्ये माझी अशी कल्पना आहे की हा त्रिकोण जेवढा मोठा मोठा करत जाईन तेवढं माझं सुख वाढत जाईल. तर हा जो मी, माझी इच्छा आणि कर्म, हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या कोणांची बेरीज 180 अंशच आहे. तुम्ही कितीही मोठा करा, त्रिकोण मोठा करून मला वाटतं की अंश काही बदलत नाहीत. तेव्हा म्हणून राजाचा प्रपंच आणि झोपडीतला प्रपंच यामध्ये सुखदुःखाची बेरीज सारखीच राहते. त्याचं कारण ते आहे, इकडे सुख आणि दुःखाचे भाग व्यापलेला आहे. मधला त्रिकोणाचा मधला भाग हा सुखदुःखाने व्यापलेला आहे. कारण मला तेच मिळवायचे. सुख तर एकटं मिळत नाही कुठे, एका बाजूचं नाणं मिळत नाही, त्याप्रमाणे एका बाजूचं काही मिळत नाही. त्यामुळे एका बाजूचं सुख घ्यायचं झालं तर दुःखही घ्यावंच लागतं, बरोबर आहे. तर त्यामुळे ते दोन्ही घेऊन हा मधला त्रिकोण व्यापलेला आहे. आपली जशी कल्पना असेल की मी कर्म वाढवित नाही तर हे हळूहळू मोठं होत जाईल, मी मोठा होत जाईन, कर्म मोठे होत जातील, मग तो त्रिकोण मोठा होत जाईल आणि मग मी सुखी होईन. तर तुम्ही जेवढे सुखी व्हाल तेवढे दुःखी पण व्हाल. हा फरक आहे आपल्या. संतांचं म्हणणं असं आहे, संतांच्याकडे पण त्रिकोण आहे. तेही आहेत कर्म करणारे म्हणून ते आहेत. कर्म ते कसे आहेत, कर्माचे मी नाममात्र आहेत, ते मी त्यांचा मी नाममात्र आहे फक्त कर्म करणारा. दुसऱ्या बाजूला त्यांची इच्छा नाही, देवाची इच्छा आहे. तिसऱ्या बाजूला कर्म जी करायची आहेत त्या ठिकाणी त्यांचं कर्तव्य आहे फक्त. तिथेही त्रिकोण आहे, त्या त्रिकोणात फक्त समाधानच वावरतं. त्यामुळे एवढासा त्रिकोण असला तरी ते समाधानी आहेत, एवढा त्रिकोण असला तरी आहे आणि एवढा असला तरी आहे. तो जेवढा मोठा होत जाईल तेवढी त्यांना कोणाची बेरीज बदलण्याची गरज लागत नाही. तो तेवढा येते त्यांना माहीतच आहे. फक्त जेवढा मोठा होईल तेवढं समाधान असेल, जेवढा लहान असेल तेवढंही समाधानच असेल. त्यांच्या दृष्टीने समाधानाच्या मधल्या एरियात काही फरक पडत नाही, म्हणून ते समाधानी राहू शकतात. ते निपुत्रिकत आहेत, समाधानी आहेत, मुलं बाळ आहेत, गोपाळ काला आहे, हे आहे, सगळं गोकुळ आहेत तरी समाधानी आहेत. त्यांना काही फरक पडत नाही कुठल्याच गोष्टीने. यातल्या बाकीच्या प्रत्येक गोष्टीने मात्र इकडं फरक पडतो. कारण मी, माझी इच्छा, त्यात काही कमी पडलं की अडचण आली मला लगेच, सुखाला लागून दुःख आलं, आणि इकडे वरती कर्म माझी, ते असं ते त्रिकोणामध्ये मी वावरतो. म्हणून मला ते अशी माझी कल्पना आहे की मी मोठा करून सुखी होईन. त्यांचं काहीच म्हणणं नाही त्याबद्दल. तो त्रिकोणच आहे शेवटी. फक्त त्यात त्यांचे सुद्धा घटक वेगळे आहेत. ते स्वतः करणारे नाममात्र, त्यांची देवाची इच्छा आणि त्यांना जे करायचं आहे ते कर्तव्य फक्त. तर ह्या त्रिकोणामध्ये फक्त समाधानच निर्माण होऊ शकतं, पण ह्या त्रिकोणामध्ये सुखदुःख निर्माण होऊ शकतं. हे जर जीवन आपल्याला कळलं तर बरं होईल. आता हे करण्यासाठी काय करायचं किंवा कसं ते हे बरं करतात हे पुढच्या वेळेला बघूया. आत्तापुरतं थांबू, कारण वेळ झाला असा विचार आहे. हा निदान हे तरी वेदाचा तरी वेळेत संपावा, 7:30 पर्यंत तरी संपावा अशी इच्छा आहे, म्हणून थांबतो. जी काही न बदलणारी अशी तत्व आहेत किंवा जी आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत, खरं वेळेत करणं चांगलं.
इतकी वेळेत कळतील तेवढं पुढचं सगळं व्यवस्थित चालेल आनंदात. पान 323 पद 191. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसील मग काही मनुजा, करसील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसील मग काही मनुजा, करसील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही, तव वै भगवत प्रसाद सत्वरी, तव वै भगवत प्रसाद सत्वरी, संपादुन घेई मनुजा, संपादुन घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा पार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा पार निरंतर सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परी फिरते, मन चंचल चक्रा परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. श्री हरि प्राप्ती साठी शरण संता दे नाही, श्री हरि प्राप्ती साठी संता दे नाही. निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग, पावशिलवलाई मनुजा, पावशिलवलाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसील मग काही मनुजा, करसील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण